हॅलो फ्रेंड्स, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतात आणि तुमचा आजचा अर्धा दिवस सुद्धा खूप छान गेलेला असेल. तर तुमच्या मनात ज्या काही इच्छा अपेक्षा असेल त्यासुद्धा लवकरात लवकर पूर्ण होऊ देत. तर आता वाजलेलं आहे संध्याकाळचे 5 आणि आजचा ब्लॉग तुमच्यासाठी मी थोडासा वेगळा घेऊन आलेली आहे. तर तो स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. आजचा ब्लॉग असणार आहे गृहिणींचा आवडता विषय. तर गृहिणींचा आवडता विषय म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर येतं त्या म्हणजे साड्या. तर गृहिणींना साड्या, मेकअप तसंच ज्वेलरी याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. मी तुम्हाला माझ्याकडे कोणकोणत्या साड्या आहेत त्याचं कलेक्शन दाखवणार आहे आणि माझ्या लग्नामध्ये शालू कोणता होता, तसंच हळदीची साडी कोणती होती ते सगळं व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तसेच माझ्याकडे तशा भरपूर साड्या आहेत, पण मी काही सिलेक्टेड पीस तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला माझ्या आजच्या कलेक्शनमधले कोणती साडी आवडली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन दाखवते. माझ्याकडे खूप साऱ्या साड्या आहेत, पण मी तुम्हाला आता त्यातलं माझे काही सिलेक्टेड पीसेस दाखवणार आहे. तर सुरुवातीला मी तुम्हाला माझं शालू दाखवणार आहे. तर हा आहे माझ्या लग्नातला शालू. तर एक 10 वर्षापूर्वी शक्यतो सगळे असेच कलर सिलेक्ट करायचे. आहे माझ्या लग्नातला शालू. तर हा पदर आहे येलो कलरचा. हा पूर्ण हेवी भरलेला आहे. ही साडी पूर्ण हेवी आहे. तर याचा ब्लाऊज सुद्धा सेम असाच आहे. नंतर माझ्या लग्नाची साडी दाखवते. लग्नामध्ये ही नेटची व्हाईट साडी घातली होती मी. याचा ब्लाऊज सुद्धा असाच आहे. ही साडी जेव्हा वेअर करतो तेव्हा खूप सुंदर लुक येतो. तर याच्या पदराला साडीची जी खालची बॉर्डर आहे ती सुद्धा अशीच आहे आणि याच्यामध्ये सॅटिनचा व्हाईट कलरचा पर्कर आहे. त्यानंतर लग्नाच्या आधी घरातून बाहेर निघताना मी ही साडी घेतली होती नेटची, साधी सिंपल, आणि नेसल्यावर खूप सुंदर दिसत होती. पूर्ण नेट आहे. त्यानंतर ही आहे माझ्या हळदीची साडी. हळदीला साडी खराब होते म्हणून येलो कलरची दिलेली होती. ही सिंपलच आहे आणि याला ब्लॅक कलरची बॉर्डर आहे आणि हा त्याचा आहे पदर आणि याचा ब्लाऊज पण असाच आहे आणि याला ब्लॅक कलरची बॉर्डर आहे ब्लाऊजला. त्यानंतर ही आहे माझ्या एंगेजमेंटची साडी. तर याला 10 वर्ष पूर्ण झालेत. थोडीशी हेवी आहे पण ही सुद्धा घातल्यावर खूप सुंदर दिसते. तेव्हा तब्येत कमी होती त्यामुळे ब्लाऊज ते आता येत नाहीये मला. त्यानंतर मी तुम्हाला आता माझ्याकडे कोणकोणत्या काठपदरच्या साड्या आहेत त्या दाखवते. तरी आहे कांजीवरम. तरी मी बहिणीच्या लग्नामध्ये घेतली होती. तर ही पूर्ण अशीच आहे आणि याचा ब्लाऊज असा पिंक कलरचा आहे. त्यानंतर 3 वर्षापूर्वी दिवाळीला ही घेतली होती वेस्टर्न पॅटर्न साऊथ इंडियन लुकची साडी. तर 3 वर्षापूर्वी दिवाळीसाठी ही साऊथ इंडियन साडी घेतली होती. हा पदर आहे. बाकी पूर्ण अशी भरलेली साडी आहे. त्याचा ब्लाऊज सुद्धा असाच आहे भरलेला. तुम्हाला माझं ब्लाऊज कलेक्शन सुद्धा पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नंतर ही सुद्धा कांजीवरम सारखी साडी आहे. ही पण पूर्ण अशीच भरलेली आहे.
पर्पल कलरचा आहे आणि ब्लाऊज सुद्धा पर्पल आहे. तर या साडीला आता 8 वर्ष झालेले आहे. स्वराचा जेव्हा जन्म झाला होता त्या वर्षी ही साडी घेतली होती. त्यानंतर ही पण माझ्याकडे एक साडी आहे. ही लाईट वेट आहे आणि घातल्यावर खूप छान दिसते. ही साधी सिंपलच आहे, विअर केला खूप मस्त दिसते. आणि याचा ब्लाउज ब्लॅक कलरचा आहे. ही साडी पूर्ण अशीच आहे. त्यानंतर ही आहे माझ्या ओटी भरण्याची साडी, ग्रीन कलरची. तर ही माझ्या मम्मीने घेतली होती मला. तर ही पण अशी खूप छान डार्क ग्रीन कलर आहे. म्हणजे जो ओरिजिनल ग्रीन असतो डार्क तो कलर आहे. तर ही साडी, हा साडीचा पदर आहे. नंतर असे डॉट डॉट आहेत आणि बाकीची पूर्ण साडी अशीच आहे. आणि याचा ब्लाऊज जांभळ्या कलरचा आहे. तरी पण साडी इतर वेळेस जरी घातली तरी खूप छान दिसते. त्यानंतर ही काठ पदर सिल्क आहे. तर ही सुद्धा 2 वर्षापूर्वी दिवाळीला घेतली होती आहोंनी. तरी पण पूर्ण अशी भरलेली आहे आणि याचा रेड कलरचा पदर आहे. बाकीची पूर्ण अशी वर्कचीच आहे आणि याचा ब्लाऊज रेड आहे. त्यानंतर ही माझ्या छोट्या बहिणीच्या टिळ्याला मी साडी घेतली होती. तेव्हा या साड्यांचा ट्रेंड खूप आलेला होता. आणि ही साडी दोन्ही साईडनी नेसली तरी छान दिसते. तर हा पदर आहे. त्याच्यानंतर पूर्ण साडी अशीच आहे आणि याचा ब्लाउज प्लेन ब्लॅक आणि अशी बॉर्डर आहे त्याला. तरी पण साडी अशी खूप ट्रॅडिशनल दिसते आणि पार्टीमध्ये जास्त उठून दिसते. तर आता मी थोड्याशा फॅन्सी मधल्या साड्या दाखवते. तर ही सुद्धा दिवाळीला घेतली होती, एक 4 वर्षापूर्वी घेतली होती. तरी पण पूर्ण भरलेले आहे. हा याचा पदर आहे आणि याचा ब्लाउज प्लेन पिंक कलरचा आहे. तरी पण साडी विअर केला खूप सुंदर दिसते. माझ्याकडे साड्या भरपूर आहेत, पण त्याच्यानंतर ही गेल्या वर्षी 14 एप्रिलला मी घेतली होती जयंतीसाठी व्हाईट कलरची साडी. तर ही पूर्ण व्हाईट आहे आणि याचा पदर ब्ल्यू कलरचा आहे याचा. आणि याचा ब्लाऊज सुद्धा ब्ल्यू कलरच आहे. ब्ल्यू म्हणजे जांभळा येतो. त्यानंतर ही फॅन्सी साडी आहे सिल्क मध्ये. ही मला आहोंनी दिली होती गेल्या वर्षी बर्थडे गिफ्ट. तर जे माझे व्हिडिओ रेग्युलर पाहत असेल त्यांनी पाहिले असेल, मी व्हिडिओ मध्ये दाखवली. तर ही पण पूर्ण अशी भरलेली आहे. याचा ब्लाऊज मी अजून शिवलेला नाहीये. लग्नानंतर पहिल्या भाऊबीजला ही साडी मला घेतली होती. तर ही खूप हेवी आहे, पूर्ण नेट आहे आणि याला असं गोल्डन टिकलांचं वर्क आहे. ही पण साडी घातल्यावर खूप छान दिसते. याचा ब्लाऊज सेम असाच आहे. त्यानंतर ही सुद्धा दिवाळीलाच घेतली होती. तर मला पिंक कलर खूप आवडतात, त्याच्यामुळे माझ्याकडे पिंक साड्या जास्त आहेत. आता सध्या मी बंद केलं पिंक कलर घ्यायचं. हा पदर आहे. बाकी पूर्ण साडी अशीच आहे. फक्त
फक्त पदरला थोडंसं वर्क आहे. तरी सिम्पल फॅन्सी दोन्ही पण याच्यामध्ये मोडते. त्यानंतर ही दिवाळीची साडी आहे, माझी खूप फेवरेट आहे. मला अजून सुद्धा ही साडी खूप आवडते. त्याची सिल्क आहे आणि खूप चापून चोपून बसते. ब्लाउज पण सेम असंच आहे. त्यानंतर ही आहे माझ्या पहिल्या दिवाळीची साडी. तर ही आहोंच्या पसंतीची साडी आहे. पण याचा आता मला ब्लाउज येत नाही. ती पण साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसते. नेट पॅटर्न आहे हा पदर आहे. आता खूप दिवस झाला साड्या वापरत नाही, त्याच्यामुळे असे चिटकतात. हाफ कॉम्बिनेशन आहे, पर्पल आणि ग्रीन असं कॉम्बिनेशन आहे. त्याच्यानंतर आता ही स्वराच्या बर्थडेला घेतली होती, तर ही तुम्ही पाहिलीच असेल व्हिडिओमध्ये. तर पूर्ण अशी टिकली वर्क आहे. पार्टी वेअर सारखी साडी आहे, साधी सिंपल. त्यानंतर ही पण साडी दिवाळी तुम्ही पाहिलीच असेल ऑर्गेन्झा पॅटर्नची. तर ही पण पूर्ण अशीच आहे आणि याच्यावरचा ब्लाउज अशा बॉर्डरचा ग्रे कलरचा आहे. आता दिवाळीमध्ये ही साडी घेतली होती, तर ही दिवाळीची साडी आहे या वर्षीची. तर ही पूर्ण साडी अशीच आहे. त्याच्यानंतर याचा पदर डार्क ग्रीन आहे. तरी तुम्ही दिवाळीचा व्हिडिओ कोणी पाहिला असेल त्यांना माहित असेल. त्यानंतर आता ही संक्रांतीलाही घातली होती, ती पण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलीच असेल. तर ही पण पूर्ण अशीच आहे आणि याचा पदर जांभळ्या कलरचा आहे. पदर आहे आणि याचा ब्लाउज सुद्धा डार्क जांभळ्या कलरचा आहे. तरी पण साडी घातल्यानंतर छान दिसते. तर माझ्याकडे पिंक शेड खूप आहेत. आता 1 महिन्यापूर्वी ही साडी घेतली, तर हा कलर माझ्याकडे नाहीये आणि मला खूप आवडली. तर ही अशीच आहे, लाईट वेट पण आहे आणि सिल्क मध्ये मोडते. अजून ही साडी काही मी घातलेली नाहीये. मी तुम्हाला शौर्याच्या पहिल्या बर्थडेला मी घेतलेली साडी ती दाखवतीये. तर ही आहे शौर्याच्या पहिल्या बर्थडेची साडी. तर ही खूप हेवी आहे. इतकी सुंदर दिसत होती ना बर्थडे मध्ये. ही साडी घालून पूर्ण जर गेटअप छान केलं की खूप सुंदर दिसतं. आणि हा कलर पण माझ्याकडे नव्हता, मला हा कलर खूप आवडतो म्हणून मी हा घेतला होता. तर अशा प्रकारे माझ्याकडे साडी कलेक्शन आहे. तरी पण मी त्याच्यातल्या काही सिलेक्टेड साड्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत. बाकीच्या पण माझ्याकडे आहेत, तर त्या डेली वेअरच्या आणि थोड्याशा लाईट वेट साड्या आहेत. तर त्या काही मी दाखवलेल्या नाही आहेत. तर ज्या मला तुम्हाला दाखवायच्या होत्या त्या मी सगळ्या साड्या दाखवलेल्या आहेत. तर तुम्हाला माझं साडीचं कलेक्शन कसं वाटलं ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला या कलेक्शनमधली कोणती साडी सगळ्यात जास्त आवडली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला अजून कशा प्रकारचे ब्लॉग पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझं साड्यांचं कलेक्शन आवडलं असेल. हे कलेक्शन आवडलं असेल तर याचा व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा
लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.